सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शपथविधीची सर्वत्र चर्चा। आमदार पडळकर यांनी शपथ घेतेवेळी महामानवांचा तसेच श्री बिरोबा व बाळूमामाच्या नावाचा केला उल्लेख। महाराष्ट्रातील बहुतांश आमदारांनी शपथ घेतली, यामध्ये चर्चेत असलेले जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर चर्चेत राहिले। विधानसभेतील एकमेव आमदार त्यांनी शपथ घेतेवेळी खाली न पाहता शपथ घेतली। जवळपास सर्वच आमदारांनी खाली वाचून शपथ घेतली। आमदार पडळकर यांनी प्रभावीपणे भाषण केले। त्यांनी शपथ घेतेवेळी महामानवांच्या नावांचा उल्लेख केला, तसेच महाराष्ट्रातील आराध्य दैवत असणारे श्री बिरोबा व श्री बाळूमामा नावाचा उल्लेख केला। या भाषणामुळे पडळकर यांची एक वेगळी प्रतिमा दिसून आली। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शपथविधीची चर्चा जिल्ह्यासह सर्वत्र सुरू आहे। या संविधानामुळे मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला। त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, महर्षी वाल्मिकी, महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी गोपीचंद हिराबाई कुंडलिक पडळकर अखंड हिंदुस्थानातील धनगरांचं आराध्य दैवत श्री बिरोबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय भीम, जय मल्हार, जय भारत, बाळूमामाच्या नावानं सांग भलं।